लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यात एटीएम फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. हात चलाकी करून एटीएम कार्ड बदलत एका शेतकऱ्याच्या खात्यातून तब्बल 60,000 रुपये लंपास करण्यात आलेत. मात्र पिंपळगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपींना जेरबंद केलाय. पिंपळगाव बसवंत येथील HDFC बँकेच्या एटीएममध्ये ही फसवणूक घडली आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी बाळू शंकर गायकवाड यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलण्यात आलंय. यानंतर आरोपींनी त्यांच्या खात्यातून तब्बल 60,000 रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी तपास सुरू करत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून आरोपींना ताब्यात घेतलंय. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. आरोपींकडून सखोल चौकशी सुरू असून अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एटीएम फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.